श्री ज्ञानदेव तुकाराम मौली द्वादशोऽध्यायः। जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये। विषय व्याळे मिठे दिदलिया नुटे ताटे ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होया। रे कवनाते तापो पोळे कैशने व शोको जाळे जरी प्रसाद रस कल्लोळे पुरे येसी तो। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसे तो। आधार शक्तीचे या अंके वाढविसे कौतुके हृदय काश पल्लके पर्य देशे निजे। प्रत्येक ज्योतीची वाळणे करचे मन पवनाचे खेळणे आत्मसुखाची बाळले निलेव विसे। 17व्याचे स्तन देसे अनुहताचा हल्ल रोगासे समाधी बोधे निजवेसे बुजावोनी। मनोने साधका तो मावले पिके सारस्वत तुझे पावले या कारणे मी सावली संडे तुझे। आहो सद्गुरूचे कृपा दृष्टे तुझे कारणे जयाते अधिष्टे तो सकळ विद्याची या सृष्टी धात्रा होय। म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणे। नवरसी भरवी सागरो करावी उचित रत्नाचे आगरो भावार्थाचे गिरीवर निपजवी माये। साहित्य सोनियाची आखाणे उघडवे देशीचे आक्षोणे विवेकवल्लीचे लावणी हो देई संग। संवाद फळ निधाने प्रमेयाचे उद्याने लावी मने गहने निरंतर। पाखंडाचे दर कुठे मोडी वाग्वादावटे कुतर्कांचे दृष्टे सावजे फेडी। कृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणी व बैसवी श्रोते श्रवणाची हे मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देण्याची सुखाची वरी हो दे या जगा। तू आपुल्याने स्नेह पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची आगवे निर्मीन होय। ये साठे अवलोकिली गुरु कृपा द्रष्टे मने गीतार्थाची उठे न बोले बहु। तेत जे जे महाप्रसाद म्हणून साव्या झाला आनंद आता निरोपीन प्रबंध अवधान दिजे। अर्जुन वाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते यच्चाप्यक्षरम व्यक्तं तेषांके योगवित्तवान्। सकळ विराज जो समवंशे विजय ध्वज तो बोलता झाला आत्मजो पंडोनरूपाचा। द्रष्टा ते मने अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल मनोनी बिहाले चित्त माझे। आणि कृष्ण मूर्तीचे सवे या लागी सोय धरिले जीवे तवा नको म्हणून देवे वारिले माते। तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझे कने भ्रांत भक्ती पावी जे व्यक्त व्यक्त योगे। या दोन्ही जे वाटा तू ते पावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंटा रिगे जयथ। पैजे पाणी शातुका तेचे वेगळ्या बाला एका म्हणून एक देशी व्यापका सरिसा पाडू। अमृत या सागरे ते लावे सामर्थ्याचे थोरे त्याचे दे अमृत लहरे चोळे घेतलिया। माझ्या चेते प्रतिती हाती जे निरोते परे पुसणे योगपती जे याची लागे। देवा तुम्ही नावेक अंगे कारिले व्यापक ते साचची की कौते कहे जाणावया। तरी तुझ लागे कर्म तुझे जयाचे परम भक्तीचे मनोधर्म विकोणी घातला। इत्यादी सर्वांपरे जे भक्त तो ते श्री हरे बांधोनिया जीवारे उपासे ते। आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी जे कानडे काही सयाही सांगडे नवेची जे वस्तू। ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित सोमभावे उपासित ज्ञानी ये जे। तया आणि जे भक्ता ए रे रामाजी अनंता कवने योग तत्वता जाणीतला सांगा। या क्रीटीची आ बोला तो जगदंदो संतोषला मने हा प्रश्न भला जानसे करो। श्री भगवान वाच मय्यावेश मनोये
नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता गिरिजिया उपकंठे रिगालिया रविबिंबा पाठे रश्मी जैसे किरीटे संचरती गा वर्षा काळे सरिता जैसा चढो लागे पंडुसुता तैसे नीच नवे भजता श्रद्धा जिसे परी ठाकली आई सागरो जैसा मागिल यावा अनिवारो तिय गंगेची ऐसा पडिभरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझे सुने चेता जे रात्री दिवस न म्हणता उपासिते या परिजे भक्त आपण प्रेमज देत तेचे मे योगयुक्त परम मानी यत्वक्षरम निर्देश मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः निरते पांडवा ज्वारोनी सोमभावा झोंबते निर्वावया अक्षरासी मनाचे नखी न लागे जेत बुद्धीचे दृष्टी न रिगे ते इंद्रिया किर जोगे काय होईला परी ध्यानाही कुवाडे म्हणून एकी ठाई न संपडे व्यक्तीचे माझे वडे कवने हे नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाहुणे चिंतवणे हिंपुटी झाले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना जे चळे ना डळे सरे ना मोळे ते आपुले निबळे अंगले जे वैराग्य महापावके जाळून विषयाची कटके आधपले तवके इंद्रिय धरिले मग संयमाचे धाटे सुनी मुरडले उपराटे इंद्रिय कोंदिले कपाटे हृदयाची पानाची कवाडा लावण्या सन्मुद्र सुहाडा मुळबंदाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले अध्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळोखे वज्रांगणीची ज्वाळी करुणी सप्तधातूचे होळे व्याधीची सिसाळे पोजिले यंत्रे मग कंडुलिनियाचा टेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी नवद्वाराची चौचकी बानुनी संयतीची आडवंके उघडले खेडाके ककरांतीचे प्राण शक्तीच्या मुंडे प्राणी संकल्प मेडे मनोमहिषाचे निमुंडे दिदली बळे चंद्र सूर्या बुझावणे करोनी अनुहताची सुडावणे 17 पाने जिंतीले वेगी मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकरांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मे ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविता ते निरवधी योग दुर्गा आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठे ते मातेचे करेटे पावती गा वाचोन योग बळे अधिक काय मिळे ऐसे नाही आगळे कष्टाची तया क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हि गतेर दुःख देहवादवीर वाप्यते जे सकळ भूतांचे आहे ते निरालंबी अव्यक्ते पसरलिया आसक्ते भक्ती विना तया महेंद्रादे पदे करिता ती वाटवदे आणि रितेशतेचे द्वंद्वे पडोनी ठाते काम क्रोधाचे विलग उठावती अनेक आणि शून्यशी अंग झुंजावे के ताने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी आहो रात्र वावी मवावा वारा उनी देहाचे पहुडणे निरोधाचे वेलावणे झाडाशी साजणे चावळे गा शीत वेडावे उष्ण पांगुरावे वृष्टीची आसावे घरातो किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशुनीच नवा भातार विन करावा तो हा योगो येत स्वामीचे काज ना बापिके व्याज परिमरणे से झुंज नित्य नवे ऐसे मृत्यूने तीख का घोटे कडत विख डोंगर गिरता मुख न फाटे काही म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला पाहे पा लोहाचे चणे जे पोचरिया पडते
ती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्ध म्हणो मननी समुद्र बाही तरणे आती केही का गगना माझी पायी खोली जातो असे ओळखलिया रणाची थाटे अंगीन लागता काठे सूर्याचे पावटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुशी पंडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्तिगते ऐसाई जरी दिवसा बांधून या आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होते म्हणून येरते पारता नेनतीची व्यथा जे का भक्तिपंथा उटंगले ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परा अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे शेखे जे का वर्ण विषेके भागा आले विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळ या परे पाही अर्जुना माझे ठाये संन्यासोने नाही करीती कर्मे आणि काही जय जय सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनोत नाही ऐसे जे मतपर उपासिते निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले जयाचे आवडी केले मजसे कुळवाडी भोग मोक्ष बापुडे तजले कुळ ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाची काय एक सांगे जे सर्व मी करी तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा किंबहुना धनुधरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा घे तुला पा मे तया जैसे असते तैसे या कळी काळ नकोनी या घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पोरान मागे ऐसे हे माझे कलत रहे जाणीजे कायसे निहे लाजे तयाचे नेमे जन्म मृत्यूच्या लाटे जळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले बाबा सिंधूचे ने माझे कवना शोधा कोण पजे ते तजारी की माझे बे ते हन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावा धाव तू आलो नावाची या शस्त्रवरे नावा या अवधारे सज्जून या संसारे तारो झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रह घातले तरी यावरे प्रेमाचे पेटे बांधले काचे या पोटे मग आणले तटे सायोजियाची या हरिभक्ताचे नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीच्या निवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही कहे चिंता तया ते समूह धरता ते मी सदा आणि जेव्हा भक्ता दिदली आपुली चित्तव्रते तेव्हाच माझ्या सुती त्याचे अनाटी या करणे गा भक्त राया हा मंत्र तुवा धनंजया शिकी जय जय या मार्गा भजी जय मय्येव मनादत्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया आगा मानस एक माझ्या स्वरूपे सवृत्तिका करोने घाली निष्टंक बुद्धी निश्चयसे ये दोन्ही सरसे मज माझे प्रेमेशी रेगाली तरे पावसी माते तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे मनोने दीप पालवे सवेची तेज मालवे कारवी बिंबासवे प्रकाश जाय उचलल्या प्राणा सरीसी इंद्रे ही निगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारुये मनोने माझ्या स्वरूपे मन बुद्धी निक्षेपे ए तुले सर्वव्यापी मीच होसे जया बोला काही अनारिशे नाही आपुली आन पाही वाहतो असे गा अथ चित्तं समाधातो न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती चोंबेत न शिकशी देवो तरी गायचे करे या आठा पारा माझा रे मोठके निमिष भरी दे तुझाय मग जे जे का निमिक देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल शरद कालो रे गे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल
वेगे प्रपंचोने मुगा पोनावे होना जैसे शशिबिंब दिशे हरपत आवसे नाहीची होय तैसे भोगांतून निघता चित्त माझी माझी रेगता हळूहळू पंडू सुता मीच होईला मगा अभ्यास योगो म्हणे जे तो हा एको जाणे जे येणे काही न निपजे ऐसे नाही अभ्यासाचे निबळे काय कागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले विसकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले म्हणून या अभ्यासाचे काही सर्वता दुष्कर नाही या लागे माझ्या ठाई अभ्यास मिळे अभ्यासे ते समर्थोषी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माने कुर्वन्से देमवाप्स्यसे का अभ्यासाही लागे कसू नाही तुझ्या अंगे तरी आहा शिजया भागे तैसाची आस इंद्रिय न कोडे भोगाते न तोडे अभिमान न संडे स्वजातीचा कुळधर्म चाळे विधी निषेध पाळे मग सुखे तुझ सरळे दिदली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय तो मी करे तो आहे ऐसे न म्हण करणे कान करणे हे अघवेतेची जाणे विश्व चळत सेजने परमात्मेने उन्हाया पुरयाची काही पुरवणे द्या पुलिया ठाई स्वजाती करोने घे जीवित वापुले मळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी आयसे केले हो वेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ते ये ओझी निगे मती अखंड चित्तव्रते माझ्या ठाई रवी तरी सुबटा का वाटा रतो काय खटपटा करतो असे आणि जे जे कर्माने पजे ते थोडे बहुना म्हणे जे निवांत चार पूजे माझ्या ठाई ऐशी आमद भावना तनु त्यागे अर्जुना तू सायुज्य सदना माझी आईशी अथय तदप्य शक्तोषी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्याग ततः कुरु यतात्मवान तरी हे तुझा नेदवे कर्म मजा तरी गा तू बुझ पंडू कुमरा बुद्धीचे पाटे पोटे कर्म आदे गा शेवटे माते बांधणे किरटे दुवाडू जरे तरी हे असो सांडी माझा अतिशो परी संयतीशी वसो बुद्धी तुझे आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयाची ते फळे ते जुनी जाय वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजाले कर्मे सिद्धे परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे म्हणजे नको खडकी जैसे वर्षाले का गी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे आत्मतेच्या विषयी जीव जैसा निरविनाशे तैसा कर्मियाचे की निष्काम होय वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाया आकाशी क्रिया झिरो दे तैसी शून्य माझे आवड एकी रास लगो परियोग माझी योग धुरे येणे फल त्यागे सांडे देते कर्म न विरोडे एकची वेळू वेळे झाडे वांजे जैसे तैसे नेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवनाय रझारे चिरा पडे वया अभ्यासाची पावटे ठाकीचे ज्ञान किरेटे ज्ञानी जे भेटी ध्यानाची मग ध्यानाशी खेव देते आगवे भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके कर्म ते त दुरावे ते त फल त्यागू संभवे त्यागास्त वांगवे शांती सगळे म्हणून या वया शांती हेच अनुक्रम सुभद्रापती म्हणून या अभ्यासाची प्रस्तुती करणे येत श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतेरनंतरम अभ्यासाहुनी गहना पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष जे मग कर्म त्याग ध्यानापासून चांगो त्यागाहुनी भोगो शांती सुखाचा ऐसिया या वाटा येचे पेना सुबटा शांतीचा माझे वटा ठाकेला जेने सर्व भूताच्या ठाई मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमे जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याचे काय आप परो नाही चैतन्य जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अवारिजे हे कायचे नेनिजे वसुधा जीवे कारायाचे देह चाळो रंका परवते गाळो हे न मनेची कृपाळो प्राणो पैगा गायीचे त्रशारो का व्याघ्र विषा देऊन मारो ऐसे नेनेची का करो तैसे आगव्याची भूत मात्रे एकपणे जया मैत्रे कृपेसे धात्रे आपणची जो आणि मी भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही
आई जया देवीची क्षमे लागे प्रतविसी पवाडू अंगे संतोषा उत्संगे दिदले घर संतोषं सततं योगे यतात्मदृढ निश्चया मय्यर्पितो मनोबुद्धेर यो मद्भक्त समय प्रिया वर्षे विना सागरो जैसा जळ नित्य निर्भरो तैसा निरोपचारो संतोषी जो वाहून आपुल्यान दरी जो अंतकरण निश्चयासाच पण जयाचे जीव परमात्मा दोने बैसवणे ऐका सने जयाच्या हृदय भुवने विराजते ऐसा योग समृद्ध होऊन जो निर्विदे अर्पे मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेरी योगो निर्वाळले आहे चांगो तरी माझा अनुरागो सप्रेम जया अर्जुना तो भक्तो तोची योग तोची मुक्तो तो वल्लभ मे कांतो आय सापडिये तेना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे येत थोकडे रूप करणे तरी पर्यंतयाची कहाणी हे भुलेची भरणी ये तवन बोलानी परी बोलवी साधा म्हणून गा आम्हा वेगाली उपमा येरभी काय प्रेमा अनुवाद असे आता सोय किरटे पै प्रियाच्या गोष्टी दुना उठे आवडी गा तयाही वरी पाये प्रेमळू संवादिया होये ते गोडीसी आहे कंटाळे मन म्हणून गा पंडुसुता तुझे प्रिय आणि तुझे श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आला तरी आता बोलो भले या सुका मिनलो ऐसे मेहनत खेळ डोलो लागला देव मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो आले यशमानो ज्वते लोको लोकांनो युजते जया हर्ष भयोद्वेगैर मुक्तोय सचमे प्रिया तरी सिंधूचे नि माझे जळचरा भय अनुपजे आणि जळचरे नुबगे जे समुद्र जैसा देवी उन्मत्ते जगे जयाची कंती न लागे आणि जयाचे नियांगे नशिने लोको किंबहुना पांडवा शरीर जैसा अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगाची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्त भय दोघ रहित याही वरी भक्तो माझा टाये तरी त्याची आगामज मोह काय सांगो तो पडियाओ हे असो जीवे जीव माझे नितो जो निजानंदे झाला परिणाम आयुष्या आला पूर्ण ते झाला वल्लभुजो अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वरंभ परित्यागी यो मद्भक्त समय प्रिय जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रेगावा श्लोकाशी चढावा जयाचे आसने मोक्ष देवनी उदार काशिवो एकीर परिवेचे लागे शरीर ते गावी सुजित्वा सुची गंगा हिमवंतोष खाय परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे सुचित्व शुची गंगा होय आणि पाप तापही जाय परी ते बाहे बापुड खोलिया पारोने जे तरी भक्तीना बुडीजे रोकडाची लाईजे न मरता मोक्ष संताचे नियंग लगे पापाते जिने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा जेने उल्लंघ विले दिशा मनोमळ आतो बाहेरी चोकाळू सुरे जैसा निर्मळो आणि तत्वार्थाची पायाळू देख नाजो जो आत्मलाभा सारिके जो व्यापक आणि उदास तैसा का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार वेते फिटला जो नैराश्य विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगो जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवाची न देखे नेनी जगता आयुष्य लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागे जया अंकुरते नाही अंगे जैसे निरधना आगे विजोनी जाय तैसा उपशमूचा भागा जयाशी आला पैगा जो मोक्षाचे अंगाले असे अर्जुना हा ठावरे जो सोमभाव सरोभरे तो द्वैत्याच्या पहिलं तेरे निघो सरला भक्ती सुखा लागी अपने पेची दोही भागी वाटो नियांगी सवे कोय बाने तेरा नाम में ठेवे मग भजती ओज बरवे न भजत यादावे योगी आजो त्याचे आम्ही व्यसन आमचे ते निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळते तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येते आसने तया लोन की जे जीवे प्राणी ऐशी आपडी येऊ न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षी
आकांक्षते शुभाशुभ परित्यागे भक्तिमान्य समय प्रिया जो आत्मलाभा सारिके गोमटे नाहीच न देखे म्हणून भोग विषयके हरिके जेना आपण विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषी ठेला जया पुरुषा दया फुले जासाचे ते कल्पांती नवचे हे जाणून गताचे न सोची जो आणि दया पर्वते काही नाही आपण पेचे आपल्या ठाई झाला याला जो काय आकांक्षी ना कटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासे जेवे ऐसा बोधूचे केवळ जो होण्यासे निकळो त्याही वरे भजन शिळो माझ्या ठाई तरी तयासे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही घासा चोकारे तुझी आन समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः वार्ता जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रूपू मित्रा दोहे सरिसा पाडो का घरीची उजेडू करावा पारख्या दारू पाडावा हे नेने जिगा पांडवा दिपो जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केले दोघा एकची सावले वृक्ष दे जैसा नातयुक्ष दंडो पातळ्या कोडो गाड्यातया कडो अरे मित्रे तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा मानाप मानी सरिसा होतो जाय ते ऋतू समाना जैसे का गगना तैसा एकच माना शीतोष्ण जया दक्षिण उत्तर मारोता मेरू जैसा पंडो सोता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो तो माधुर्य चंद्रिका सरशिराया रंका तैसा जो सकाळी का भूता समूह आगव्या जगायक सेवे जैसे उदक तैसे जयाते तिने लोक आकांक्षते जो सभाया संग चांदण्या लाग एका एकाचे अंग अंगी सुने तुल्य निंदा सुतीर मौने संतोष नके नचित अनिकेता सिरमते भक्तिमान में प्रिय नरा जो निंदे ते नेगे सुते ते श्लागे आकाशान लगे लेपो जैसा तैसे निंदाने स्तुते मानी करून एके पाते विचारे प्राणवृत्ती जनीवने साचल टिके दोने बोले न बोले झालो मौने जो भोगिता उन्मने आरायना लाभले पारुखे पाऊसेने सुखे समुद्र जायसा अरे वायुसु एके ठाये बिडार जैसे नाहे तैसा न धरीच कै आश्रयो जो भगवाचे आकाश स्थिते जेवी वायुशी नित्य वसते तेवी जगाची विश्रांती स्थान जया ते विश्वचे माझे घर ऐशी मते जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला वरी पार्था माझ्या भजना असता तरी तया ते मी माता मुकुट करी उत्तमासे मस्तक खाल विजय काय कौतुक परिमानो करे तेने लोक पायवनी तरी श्रद्धा वस्तुचे आदर करिता जाणीजे प्रकार जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशाते वानिता आत्मसोते होता संचारो असे यया लागी हे नोहे मनितले रमा नोहे अर्जुना मी वाहे श्री तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथे घेऊन फुले हाते रिगाला भक्ती पंते जगा देतो कैवल्याचा अधिकारे मोक्षाची सोडी बांधे करे की जळाची परे तळवटू घे म्हणून गा नमस्कारो तया ते आम्ही माता मुकुट करो तयाचे टाच धरो हृदया आम्ही तयाची गुणाची लेणे लेऊ आपुले वाणे तयाचे कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ तो पावा हे डोळे म्हणून अचक्षुषे मज डोळे हातेच्या निलीला कमळे पूजो तया ते दोवरे दोने भुजा आलो घेऊने अलिंगावया लागूने तया ते अंग तया संगाचे निसुर वाडे मज विदेहा दे धरणे घडे किंबहुना आवडे निरोपमो श्यामा मैत्र येत कायशे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीजे प्राणा परवते आवडते निरोते हे भक्त चरित्राते प्रशंसिते जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योग समस्त योग रूप जने मी प्रीती करे कामनी श्रीसाधरे एवढी तोरे जयास्ते येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धा नाम परमा भक्तास्तेतिव मे प्रिया हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति
भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करे ते प्रति गम्य ऐकोनी जे तैसेची श्रद्धेचे निआदरे जयाचे ठाई विस्तारे जीवी जया थारे जे अनुष्ठिते परे निरोपिले जैसे तैसीचा से ते मानसे मग सुक्षेत्रे जैसे पेरणी केली हरी मानले परम करुणे ये अर्थे प्रेम धरुणे हेचे सर्वस्व मानुने घेती जे पे पार्थागा जगे तोचे भक्त तोचे योगे उत्कंठा तया लागे अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेचे पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा मातयाचे करो ध्यान ते आमुचे देवता अर्चन ते वाचोने आन गोमटे नाहे तेयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निदान किंबहुना समाधान ते मिळती ते प्रेमाळाचे वार्ता जे अनुवाद ते पंडो सुता ते मानो प्रमदैवता पोले आम्हे ऐसे निज जनानंदे तेने जगदादी कंदे बोलिले मुकुंदे संजय मने राया जो निर्मळो निष्कलंक लोक कृपाळो शरणागता प्रतिपाळो शरण्यो जो वय सुर सहाय शिळो लोक लालन विळो प्रणत प्रतिपाळो हा खेळू जयाचा जो धर्म कीर्ते धवळो आघात दातृत्वे सरळो आतुळ बळे प्रबळो बळे बंधनो जो भक्त जन वत्सलो प्रेमळ जन प्रांजळो सत्य सेतू सरळो कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे हरो दैवाचा ऐकतो असे आता यावरे निरूपिते परे संजय मने अवधारे धृतराष्ट्राते तोची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जे लातावधारे जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळखती आम्ही हे पडविलो जे स्वामी निवृत्ती देवे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वादशोऽध्यायः पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत जगमित्र नागा महाराज की जय श्री वैद्यनाथ भगवान की जय। जय।